विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. न पवता जयाते काखे सुनी बुद्धीते, बोलणे मागवते ओसरले. ऐसे जे काही एक बोला बुद्धीसी अटक, ते द्यावयामिष खेवाचे केले. ज्ञानेश्वर महाराज आलिंगनाचा हेतू काय त्याचा विचार आपल्या समोर ठेवतात. तो विचार आपण करतो आहोत. शब्द, बोलणं, वाणी, वेद आणि बुद्धी ही ज्याच्यापर्यंत पोचूच शकत नाही ते अर्जुनाला देण्याच्या निमित्तानं भगवंतांनी अर्जुनाला आलिंगन दिलं असं ज्ञानोबराय बोलतात. तर असं जे काही एक आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराज संदिग्धतेने बोलतात. ती संदिग्धता कुठे संपते याचा विचार आपण करतो आहोत. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट रूपानं ब्रह्मज्ञान असा उल्लेख केला नाही, पण नाथ महाराजांनी मात्र स्पष्ट रूपानं भक्तिप्रेम असा उल्लेख केलेला आहे. ज्ञान आणि भक्ती या दोन्हीच्याही संबंधाने विचार करताना शब्द, वाणी, वेद आणि बुद्धी हे तिथं प्रवृत्त होत नाहीत. भक्तिप्रेमामध्ये सुद्धा बुद्धी आणि बोलणं प्रवृत्त होत नाही. ब्रह्मज्ञानातही प्रवृत्त होत नाही. बोलणं तिथं प्रवृत्त होत नाही म्हणून ते अनिर्वचनीय आहे आणि बुद्धी तिथं प्रवृत्त होत नाही म्हणून ते अगम्य आहे असा विचार आपण केला. तर अनिर्वचनीयता आणि अगम्यता जिथे आहे ते अर्जुनाला देण्याकरता भगवंतांनी आलिंगनाचं निमित्त केलं असा एकूण सिद्धांत आपल्या समोर उभा आहे. आणि त्याचं विवरण करत असताना आपण असा विचार केला होता की ब्रह्म जसं किंवा ब्रह्मज्ञान जसं अनिर्वचनीय आणि अगम्य आहे तशी बुद्धीही अनिर्वचनीय अगम्य आहे. ती अनिर्वचनीय कशी आहे याचा विचार सांगून आलो आपण. अगम्य कशी आहे याचा विचार करताना आपण थोडंसं सूत्र असं लक्षात घेतलेलं आहे की कोणत्याही वस्तूचा बोध होण्याकरता, गम्यमानता येण्याकरता त्या वस्तूच्या ठिकाणी दोन गोष्टींचा विचार करावा लागतो. एक आहे प्रमाण. नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी अपितु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. या सूत्राच्या आधारानं आपण चाललो होतो. लक्षण आणि प्रमाण पाहिजे. भक्तीचं चिंतन, प्रेमाचं चिंतन करताना त्याचं लक्षण काय असा विचार केला तर सांगता येत नाही. अमुक अमुक याला भक्ती म्हणतात. भक्ती म्हणजे काय? भक्तीचं स्वरूप आहे बाबा. भक्ती म्हणजे अशी असते, भक्ती म्हणजे तशी असते. क्रियेच्या रूपानं सांगणं हा प्रश्न नाही. मग भक्ती म्हणजे काय याच्या संबंधानं नारद महर्षींनी वेगवेगळ्या महात्म्यांची वेगवेगळी मतांतर आपल्याला भक्तिशास्त्रामध्ये सांगितली. ती सगळी भक्ती म्हणता येते ना आपल्याला, येणार नाही असं नाही. भक्ती म्हणजे काय आहे बाबा हे सांगत असताना नारद महर्षींना नाना मतभेदात म्हणून जे मतभेद सांगितले त्या मतभेदामध्ये नारद महर्षींनी पूजादिषु अनुरागः इति पाराशर्यः, कथादिषु इति गर्गः वगैरे हे सगळं, आत्मरती अविरोधेन इति शांडिल्यः, नारदस्तु तदर्पिता अखिलाचारिता वगैरे हे सगळं विवरण नारद महर्षींनी सांगितलं. चौघांची 4 मतं सांगितली. ती भक्तीच आहे ना. पूजेमध्ये असणारा तीव्र अनुराग म्हणजे भक्ती. हे व्यास महर्षींचं मत काही चुकीचं आहे का? काही चुकीचं नाही. त्यानंतर कथेमधला अनुराग, कथादिषु अनुराग हा असं जर म्हणलं तर ते काही चूक आहे का? गर्गाचार्यांचं मत चूक आहे का? नाही ना. शांडिल्य महर्षी म्हणतात आत्मरती अविरोधेन, आत्मस्वरूपाचं अखंड चिंतन करणं हीच भक्ती आहे. काय चूक आहे ह्याच्यामध्ये? काहीच चूक नाही. मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी हे सांगत असताना भक्तीची व्याख्या करताना आचार्यांनी काय म्हटलं? स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यभिधीयते. काय शांडिल्य महर्षींना आचार्य काय वेगळं बोलतात? भक्ती म्हणता येते. नारद महर्षींनी भक्तीची व्याख्या केली. नारदस्तु तदर्पिता अखिलाचारिता तद्विस्मरणे परमव्याकुलते इति. भक्ती सांगितली ना, पण हे भक्तीचं सर्वार्थानं लक्षण झालं का? नारद महर्षी किंवा व्यास महर्षी जसं म्हणतात की बाबा पूजादिषु अनुरागः इति पाराशर्यः, व्यासांचं मत सांगितलं, पराशरांचं मत सांगितलं, पाराशरांचं मत सांगितलं. हे सांगितल्यानंतर आता फक्त पूजेमधला अनुराग म्हणजेच भक्ती, पूजाच करायची म्हणजेच भक्ती, भगवंताची कथा ऐकायचीच नाही असा नियम आहे काय? नाही. बरं, कथादिषु म्हणून गर्गाचार्य जे सांगतात ती फक्त भगवंताची कथाच ऐकायची, आत्मस्वरूपाचं चिंतनच करायचं नाही असं थोडंच आहे? नाही.
आत्मस्वरूपाचं चिंतनच करायचं, तद्विस्मरणे परम व्याकुलते, ते होणारच नाही असं थोडंच आहे, असं नाही ना. सांगितलेली प्रत्येक व्याख्या तिथं जर यथार्थतेनं लागू पडत असेल आणि ती प्रत्येक व्याख्या एकापेक्षा दुसरी वेगळी असेल तर तिथं आपल्याला अनिर्वचनीयता म्हणता येत नाही असं नाही, त्याचं लक्षण करता येत नाही असं आपल्याला म्हणता येतं. लक्षण यथार्थतेनं झालं नाही. म्हणून पूर्व पक्षाने भक्तीचं लक्षण करण्याकरता 4 विकल्पांची योजना केली. त्याचा विचार आपण करून आलो. भक्ती म्हणजे सत्वगुण वृत्ती आहे का, भक्ती म्हणजे माया वृत्ती आहे का, भक्ती म्हणजे जीवाचा एक प्रयत्न आहे का, भक्ती म्हणजे परमात्म्याची शक्ती आहे का, अशा पद्धतीनं विकल्प मांडले आणि त्याचे उत्तर काल आपण देऊन आलो. आणि त्याच्यापैकी कोणतंही लक्षण परमात्म्या त्या भक्तीजवळ जात नाही, म्हणून भक्ती अगम्य आहे असा एक विचार आपण करून आलो. दुसरा एक विचार सांगत असताना लक्षण जसं जमत नाही तसं प्रमाण सुद्धा तिथं न पोचली पाहिजे. त्याचं प्रमाण जर त्या संबंधानं प्रमाण सापडलं तर आपल्याला ती वस्तू कळाली असं म्हणता येतं. कुठलं तरी प्रमाण प्रत्यक्ष तरी सापडलं पाहिजे, अनुमान तरी सापडलं पाहिजे, कुठलं तरी एक प्रमाण सापडलं पाहिजे. लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा काय आहे, लक्षण कशा करता सांगा आणि प्रमाण कशा करता द्या, या दोन्हीनी जी वस्तुसिद्धी करायला सांगितली, मानायला सांगितली, त्याच्यामध्ये लक्षण प्रमाणाभ्याम म्हणताना लक्षण सांगून काय मिळणार आहे. बरं, नुसतं लक्षण सांगितलं आणि प्रमाण सांगितलं नाही, वस्तुसिद्धी होते काय. नुसतं प्रामाण्य दिलं आणि लक्षणच सांगितली नाहीत, वस्तुसिद्धी होते काय, होत नाही. लक्षण प्रमाणाभ्याम असाच शब्द वापरला. दोन्ही पाहिजेत, लक्षणही पाहिजे त्याला आणि प्रमाणही पाहिजे. लक्षण कशा करता पाहिजे आणि प्रमाण कशा करता पाहिजे. प्रामाण्य त्याला द्या, कशा करता द्या. लक्षण सांगा, कशा करता सांगा. त्याचं कारण इतकंच आहे की लक्षण सांगितल्याशिवाय, लक्षण जर सांगितलंच नाही पदार्थाचं तर पदार्थाकडे प्रवृत्ती होत नसते. ऐका, लक्षण जर सांगितलं नाही तर पदार्थाकडे प्रवृत्ती होत नाही. आणि प्रामाण्य जर दिलं नाही तर त्या पदार्थाच्या प्राप्तीची इच्छा निर्माण होत नाही. प्रामाण्यानं श्रद्धा वाढत असते, प्रामाण्यानं त्या पदार्थाच्या विषयीची प्राप्तीची तळमळ वाढत असते. एखादी गोष्ट करावी की करू नये, क्रियेच्या संबंधामध्ये ज्या वेळेला संदिग्धता निर्माण होते त्यावेळेला आपण वेद काय म्हणतो, स्मृती काय म्हणते, धर्मसिंधू काय म्हणतो, निर्णय सिंधू काय म्हणतं, अमुक काय, त्या ग्रंथात काय सांगितलं, ही प्रमाण का शोधतो. गीतेने काय म्हटलंय बाबा त्या बाबतीत, करावं की करू नये, हे करावं करू नये, हिंसा करावी की करू नये, वेदाने काय म्हटलंय, मा हिंस्यात सर्वभूतानी असं म्हटलं. प्रमाण का शोधायची, कारण त्या प्रमाणानं त्या वस्तूच्या प्राप्तीची इच्छा अथवा त्या वस्तूच्या त्यागाची इच्छा, पण दोन्हीपैकी कोणती ना कोणती तरी इच्छा निर्माण होत असते. वस्तू मिळावी त्याच्याकरता, त्या वस्तूचं महत्त्व कळण्याकरता प्रमाण शोधा आणि त्या वस्तूचं महत्त्व कळाल्यानंतर त्या वस्तूच्या प्राप्तीकडे प्रवृत्त होण्याकरता लक्षण शोधा. लक्षण तुम्हाला प्रवृत्त होण्याकरता उपयोगी ठरत असतं. एखादी गाय, एखादा गुराखी आहे, गायी चारायला रानामध्ये गेला, एखादी गाय हरवल्यानंतर ती गाय जेव्हा परत आली नाही तेव्हा तो मालक म्हणतो गायीचा, अरे आमची गाय आली नाही काल, आमची गाय आली नाही. कोणती गाय आली नाही तुमची. मग तो मालक त्याला काय सांगतो, प्रमाण देतो का लक्षण सांगतो. लक्षण सांगतो. बाबा काळी गाय आहे, अंगावर पांढरी ठिपके आहेत बघ, अशी अशी, कपाळावर चंद्र आहे, शिंग अशी आहेत, आमकी अशी गाय आमची आली नाही. ही आमची गाय आली नाही म्हणून गायीची ओळख सांगताना हे लक्षण का सांगायचंय. त्या गायीकडे त्यांनी शोधण्यासाठी प्रवृत्त व्हावं म्हणून का गायीचं फक्त बसल्या बसल्या ज्ञान व्हावं म्हणून, प्रवृत्त व्हावं म्हणून. लक्षण हे क्रियेशी संबंधित असतं आणि प्रामाण्य हे ज्ञानाशी संबंधित असतं, हे लक्षात ठेवा. प्रमाण का द्यायचं, त्याचं ज्ञान व्हावं म्हणून, आणि लक्षण का सांगायचं, तत्संबंधानं क्रिया घडावी म्हणून. लक्षण सांगितल्याशिवाय, म्हणून दोन्ही गोष्टीचं महत्त्व सांगितलं. लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. तसं भक्तीचं लक्षण सांगता येत नाही म्हणून भक्ती अगम्य आहे असं म्हणा. तसं दुसरा विचार करा, भक्तीला प्रामाण्य काय.
भक्तीच्या प्रमाणाची चर्चा करणार कशी तुम्ही? नारद महर्षींनी त्या संबंधामध्ये विचार सांगताना असं सूत्र आपल्या समोर ठेवलंय, प्रमाणांतरस्य अनपेक्षत्वात स्वयं प्रमाणत्वात. नारद महर्षी भक्तिसूत्रामध्ये असं बोलतात, प्रमाणांतरस्य अनपेक्षत्वात, भक्तीला अन्य प्रमाणाची अपेक्षा नाही. का? भक्ती स्वयं प्रमाण आहे म्हणून. आता इथं प्रमाणाचा अभाव दिसतो. मी अगम्यता सांगण्याकरता बोलतो, ऐका. इथं भक्तीला प्रमाणाचा इथं अभाव दिसतो. अरे भक्तीला प्रमाण नाही असं कसं म्हणता? पूर्वपक्ष करतो, भक्तीला प्रमाण नाही असं कसं म्हणता? भक्तीच्या संबंधानं वेदापासून, उपनिषदामधून, गीतेसारख्या स्मृती ग्रंथातून, पुराणांमधून, संत वाङ्मयामधून भक्तीचं चिंतन आलेलंच नाही का? भक्ती म्हणजे काय आहे, भक्ती कशी असते, भक्तीचं स्वरूप काय, सांगितलंच नाही. हे चिथोर भक्ती आवडती देवा या अभंगामध्ये प्रत्येक चरण म्हणजे भक्तीचं एक लक्षणच आहे की नाही? तुकाराम महाराजांनी केलेली अनेक चिंतन आपण बघा, त्यात हे एक तोंडाला आलं म्हणून हे प्रमाण दिलं. हे चिथोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची म्हणजे भक्तीच आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, भक्तीच आहे. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे, भक्तीच आहे. तुका म्हणे घालू तयावरी भार, भक्तीच आहे. वाहू हा संसार देवापायी, भक्तीच आहे. मग भक्तीला प्रामाण्य नाही असं कसं म्हणता? बरं, इथंच प्रामाण्य आहे असं नाही. आपण उपनिषदांचा विचार केला तर उपनिषदांनी सुद्धा भक्तीचं चिंतन आपल्याला सांगताना नारद महर्षी जसं प्रकाशते क्वापी पात्रे म्हणून सांगतात, तसं श्वेताश्वेतर उपनिषदाचा शेवटचा मंत्र जर आपण पाहिला तर त्या मंत्रामध्ये उपनिषदांनी आपल्याला सांगितलं, यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरौ तस्यैते कथिता ह्यर्थः प्रकाशन्ते महात्मनः. श्वेताश्वेतर उपनिषदांनी शेवटी आपल्याला असं सांगितलं, तिथं यस्य देवे पराभक्ती असं आलं की नाही? भक्तीचं चिंतन केलं ना उपनिषदांनी, मग भक्तीला प्रामाण्य नाही असं जे तुम्ही म्हणता ते कसं म्हणायचं? बरं, अजून मी आपल्याला थोडं पुढचं बोलतो. नारद महर्षी एकीकडे बोलताना प्रमाणांतरस्य अनपेक्षत्वात स्वयंप्रमाणत्वात म्हणून सूत्र सांगतात, पण शांडिल्य महर्षींनी आपल्या भक्तिसूत्रामध्ये प्रमाणाचा विचार करताना असं सांगितलं, भक्ती ही प्रमेयः श्रुतिभ्यः पुराण इतिहासाभ्याम च इति. शांडिल्य महर्षी भक्तीचं वर्णन करताना भक्तीला काही प्रामाण्य आहे का? भक्ती प्रमेयः श्रुतिभ्यः, श्रुतीचं प्रमाण आहे, श्रुतीला प्रमेय आहे भक्ती म्हणजे. श्रुतिमाता सुद्धा भक्तीचं प्रमेय म्हणून वर्णन करते. इतिहास पुराणाभ्याम च इति, अरे इतिहास पुराण सुद्धा या भक्तीचं वर्णन करतात. मग प्रमाण सापडलं की नाही? प्रमाण सापडलं. श्वेताश्वेतन उपनिषद प्रमाण आहे त्याला, अन्य पुराण प्रमाण आहेत, संत वाङ्मय प्रमाण आहे, त्याला प्रमाण नाही असं कसं म्हणता तुम्ही? भक्तीला प्रमाण आहे. मग लक्षण प्रमाणाभ्याम मध्ये लक्षण कदाचित तुम्हाला भक्तीची सुद्धा त्याचा काही कुठं विचार केलेला नाही असंच एखादं साधन आचार्यांनी सांगितलंय काय? नाही ना. कोणतेही संत महात्मे नवीन तत्वज्ञान आपल्याला सांगत नसतात. मी आपल्याला स्पष्ट बोलतो, थोडा बारकाईने विचार केला तर नवीन असं काहीच नसतं. आणि जे तत्वज्ञान म्हणून सांगितलं जातं त्याच्यामध्ये नवीन काहीच नसतं. ते सगळं जुन्या महात्म्यांनी सांगितलेलंच आहे. काय नवीन सांगता तुम्ही? मी अजून सरळ बोलतो, स्पष्ट बोलतो. ज्ञानोबाराय तुकोबारायनी सांगायचं असं काय शिल्लक ठेवलंय की लोकांनी आता नवीन सांगावं? सांगा ना, काय शिल्लक ठेवलंय ज्ञानोबारायनी तुकोबारायनी? काय कशाबद्दल चर्चा करायचं शिल्लक ठेवलंय म्हणून लोकांनी नवीन काहीतरी सांगावं? जगामध्ये नवीन असं का कोणी कुठलाही विचार काढून आणावं म्हणजे आपल्याला गाथ्या ज्ञानेश्वरीत कुठंतरी सापडतोच. तुम्ही अर्थकारण पहा, कुटुंबकारण पहा, राजकारण पहा, समाजकारण पहा, अध्यात्मकारण पहा, कोणतंही पहा, त्याची मूलसूत्र कुठेतरी आपल्याला संत वाङ्मयामध्ये, शास्त्रचिंतनामध्ये कुठे ना कुठेतरी सूक्ष्म रूपानं का होईना, सूत्र रूपाने का होईना, पण पाहायला सापडतात. आमच्या संतांनी असं काही शिल्लक ठेवलं नाही की ज्याची लोकांनी नव्याने चर्चा करावी. असं काही नाही. संपत्तीचा विचार जरी संतांनी स्वतःच्या जीवनात दाखवला नसला तरी संपत्तीबद्दलचे विचार त्यांनी मांडलेच आहेत ना, मांडलेच आहेत. आपण भागवत काढून पहा, भागवतामध्ये भिक्षुगीतामध्ये संपत्तीचा जेवढा विचार आलाय तेवढा कुठं आला?
संपत्तीमधले अर्थाचे 15 अनर्थ वगैरे हे सगळं अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन्ही अंगाने विचार आपल्याला भागवतामध्ये भिक्षुगीतात पाहायला सापडतो. सूक्ष्म विचार केला, अर्थसंग्रहाचा विचार केला तर सगळ्या जगताची समाज व्यवस्था कशी असावी याचा सुंदर विचार केलेला दिसून येतो. समाजामध्ये कसं असावं, काय असावं, राजांनी कसं वागावं, सेवकांनी कसं वागावं, समाजाने कसं आचरण करावं, सगळंच सांगितलंय ना. अर्थकारणाचा विचार आला, समाजकारणाचा विचार आला, मानसशास्त्राचा विचार आला. नवीन कुठं काय सांगतो कोण? आता आपण एखाद्या वेळेला म्हणतो महाराज फार छान अभंग सोडवलं, नवीन ऐकलं. ऐकण्यात नवीन आलं का महाराजांनी नवीन जन्माला घातलं? आपण ऐकलं नव्हतं म्हणून आपल्याला नवीन वाटलं. महाराजांनी कुठून तरी उधार उरसांवरच केलेलं असतं. ते काही त्याच्या बुद्धीतून नव्यानं उत्पन्न झालेलं असतं असं नाही. ज्ञानोबारायांच्या कुठल्या तरी ओवीचा अर्थ करताना त्याला तसा अर्थ त्यांच्याच कृपेनं स्फुरित होतो. तुकोबारायांच्या कृपेनंच त्या अभंगाचे तसं चिंतन करावं वाटतं म्हणून नव्यानं मांडणी असते, नव्यानं विचार जन्माला येत नसतात. आहे त्या विचाराची नव्यानं मांडणी होऊ शकते. ज्ञानोबारायांनी जे मांडलं त्याच्यापेक्षा नवीन नाथ महाराजांनी मांडलं का नव्या रूपात मांडलं? रूपात मांडलं. नाथ महाराज ज्ञानोबारायांनी जे मांडलं ते गाथ्यामध्ये तुकोबारायांनी त्या नव्या रूपात मांडलं का ज्ञानेश्वरीत भागवतात नसलेलं नवच काढलं काहीतरी? नाही ना. तुकोबारायांनी नवीन नाही मांडलं, ज्ञानोबारायांनी नवीन नाही मांडलं. मी का बोलतो ऐका. माझा साधा युक्तिवाद इतकाच आहे की जर भक्ती शास्त्रांनी सांगितली नसती तर संतांनी केली असती काय? हा माझा साधा विचार. जर भक्तीचं कुठंच आत्तापर्यंत चिंतन कुणीच केलं नसतं, वेदांनी उपनिषदांनी कुठंच विचार भक्तीचा आला नसता, तर तुकोबारांनी भक्ती केली असती काय? केली नसती. ज्या अर्थी तुकाराम महाराजांनी भक्ती केली त्या अर्थी ती शास्त्रात आलेली आहे. त्याचा अर्थ तुकाराम महाराजांच्या आधीच्या काळात झालेल्या संतांनी ती भक्ती केलेली आहे म्हणून तुकाराम महाराजांनी ती केली. पुढे गेले त्यांचा शोधित मार्गच तुकाराम महाराज गेलेत. ते काही नव्यानं काहीतरी निर्माण करून गेले नाहीत. वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, हाच सगळ्या संतांचा विचार प्रवाह त्याच मार्गाने चालणार आहे. श्रुतीस्मृतीचे अर्थ आपणची होऊन मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे हे तयाची आचरिता पावले असेच संत महात्मे जातात. ते काही नवीन मार्ग निर्माण करून जर जात नसतील तर ज्या अर्थी त्यांनी भक्ती केली त्या अर्थी भक्तीला प्रामाण्य आहे पूर्वपक्ष म्हणून विचारात घ्या. एक युक्तिवाद केला, एक प्रामाण्य दिलं. यस्यदेवे पराभक्ती हे प्रमाण आहे आपल्याला आणि त्याच्याकरता युक्तिवाद म्हणून मी संतांचं थोडंसं जीवनचरित्र आपल्या समोर ठेवलं. या युक्तिवादाने प्रमाणाने भक्ती अगम्य आहे असं आपल्याला म्हणता येत नाही, कारण तिथं प्रमाणांची प्रवृत्ती दिसून येते. हा पूर्व पक्ष जर विचारात घेतला तर त्याचंही चिंतन आपल्याला करावं लागेल. ऐका, त्याचं उत्तरही देऊन जातो. भक्तीच्या संबंधानं प्रामाण्य सापडतं, वेदात सापडतं, अजून काय पुराणात सापडतं, इतिहासात सापडतं, संत चिंतनात वाङ्मयात सापडतं, संत चरित्रात सापडतं, स्मृतीमध्ये सापडतं. चला मान्य आहे. पण गंमत काय याच्यामध्ये, भक्तीच्या साधने करता म्हणजे भक्तीचं स्वरूप, भक्ती हे साधन आणि भक्ती हे फल, भक्तीचं फल ही सांगणारी प्रमाण तुम्हाला लागेल तेवढी सापडतात. ऐका, तुम्ही जर भक्ती केली तर तुम्हाला काय मिळेल सांगणारी प्रमाण पुष्कळ आहे. भक्ती करा म्हणजे कशी करा, तुमच्या अधिकाराकरता अशा अधिकारामध्ये बसेल अशा पद्धतीनं करा. ज्यांना श्रवणामध्ये गोडी वाटते कथादिषु इति अनुरागः मान्य आहे. ज्यांना काही क्रियेमध्ये विधीमध्ये समाधान वाटतं पूजादिषु अनुरागः चालेल, मान्य आहे. अधिकार जसा तसं, अधिकार तैसा दहावीला मार्ग, अधिकार तैसा करू उपदेश, जे काही आहे अधिकारानुसार संतांनी आपल्याला भक्तीचे उपदेश केले, मान्य आहे. भक्ती करा त्याचं हे फल आहे. भक्ती केली तर असं समाधान तुम्हाला प्राप्त होईल. भक्ती करण्याकरताच आपण जन्माला आलेलो आहोत, मानवी जीवनाची ती कर्तव्यता नामचिंतनामध्येच आहे वगैरे, ही सगळी प्रमाण तुम्हाला सापडतील, प्रश्न नाही त्याचा. आपला जसा अधिकार असेल, कर्म करून कर्मबंधनातून सुटायचा असेल, तद अर्पिता अखिलाचारिता भक्ती झाली. केवळ मानसिक आपल्याला भक्ती करायची असेल, तद विस्मरणे परमव्याकुलते इति
भक्ती झाली. ज्यांना आत्मचिंतनाची कडे ज्यांची प्रवृत्ती आहे, जे तीव्र मुमुक्षु पदापर्यंत गेलेले आहेत, आत्मरती अविरोधेन भक्ती झाली. भक्तीचं चिंतन सांगणारी, भक्तीचं साधन सांगणारी, भक्तीचं फल सांगणारी अनेक प्रमाणं, भक्ती मान्य करून देणारी अनेक प्रमाणं आपल्याला सापडतील, ती मान्यही होतील. परंतु माझा मुद्दा पुढे आहे. आता मला उत्तर पक्ष जो करायचा आहे तो थोडा पुढे करायचा आहे. गंमत ही आहे की ही सगळी प्रमाणं स्वरूप सांगतील, साधन सांगतील, फल सांगतील, पण याचा अर्थ त्या प्रमाणामध्ये सांगितली आहे तेवढीच भक्ती आहे असं होत नाही ना. असं होत नाही. ज्ञानाचं चिंतन करत असताना, ऐका, मी आपल्याला ज्ञानाचं लक्षण प्रमाण देऊन सांगतो. प्रमाण देताना आपल्याला उपनिषदातली ज्ञानाची कोणती, यथार्थ ज्ञानाची कोणती प्रमाणं काढा, मी त्याची चर्चाही करणार नाही. लक्षण सांगताना आपल्याला ज्ञानोबाऱ्यांनी असं लक्षण सांगितलं, ज्ञान कशाला म्हणावं बाबा, तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव, लक्षण सांगितलं. या लक्षणाला सोडून आता बाकीची ज्ञान आहेत का? नाही, बाकीची ज्ञान ज्ञानी नाही. येर जी ज्ञान आहेत ती अज्ञान ऐसा म्हणे निश्चयो केला याच वर्गामध्ये बोलणार. ते वाचोनी अने भवस्वर्गादी ज्ञाने ते अज्ञान ऐसा म्हणे निश्चयो केला. परवाही बोलून आलो आपण. परमात्मा स्वरूपाला दाखवणारं जे ज्ञान तेच ज्ञान, तद व्यतिरिक्त इतर जी ज्ञान आहेत ती सगळी ज्ञान ही अज्ञानच आहेत. बरोबर झालं. भक्तीच्या बाबतीत हे म्हणता काय? फक्त कथा ऐकणं हीच भक्ती, दुसरी भक्तीच नाही असं म्हणता काय? नाही ना, असं नाही ना. शास्त्रांनी भक्तीबद्दल जी विधानं केली ती प्रमाण म्हणून जरी विचारात घेतली तरी भक्ती तेवढीच आहे असं म्हणता येत नाही. ज्ञानाच्या बाबतीत जे लक्षण केलं गेलं ते तेवढंच आहे म्हणता येतं. म्हणा तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू से तेच ज्ञान आहे, बाकीची ज्ञान नाहीत, हे तुम्हाला अन्वय व्यतिरेकानं मांडता येतं. तसं भक्तीच्या बाबतीमध्ये भक्ती जर सांगितली असेल तर तेवढ्यावरच भक्ती अवलंबून आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. आपण चिंतन करून पहा. संतांनी, शास्त्रांनी आपल्याला भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी, वाढावी याच्याकरता काही साधनं सांगितली. बाबा तुम्ही पंढरपूरला पायी वारीला जात जा, कशानं? अंतःकरणात भक्ती वाढते. चंद्रभागेला जाऊन स्नान करा, कशा करता? अंतःकरणात भक्तिप्रेमाची वृद्धी होते. तुम्ही प्रवचन कीर्तन ऐकत जा, कशा करता? अंतःकरणामध्ये प्रेमाचा आविर्भाव होतो. काही अजून भक्ती वाढते, प्रेम वाढतं. भगवत चरणाविषयी कीर्तन ऐकल्याने, नामस्मरण केल्याने प्रेम वाढतं. जसं मधुसूदन सरस्वतींनी 11 पायऱ्या सांगितल्या, त्याच्यामध्ये प्रेम वृद्धी परानंदे सांगितलंच की नाही? प्रेमाची वृद्धी होते त्याच्यानंतर, हे सांगितलंच ना. बाबा पहिल्यांदा तुम्ही असं असं करा. प्रथम महताम सेवा तद्दया पात्रता ततः श्रद्धाथ तेषाम धर्मेषु ततो हरिगुणश्रुती ततो रती अंकुरोत्पत्ती स्वरूपाधी गतिस्ततः प्रेमवृद्धी परानंदे सांगितलं की नाही? अंकुर निर्माण होईल रतीचा, भगवत प्रेमाचा अंकुर तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल. मग स्वरूपाधी गतिस्ततः स्वरूपाची प्राप्ती होईल, त्याच्यातून प्रेम वाढेल. आत्मरती अविरोधेन सांगितलंच की नाही? नारद महर्षींचं चरित्र डोळ्यासमोर ठेवून मधुसूदन सरस्वतींनी भक्तिरसायनामध्ये नारदांच्या चरित्राला अनुसरून 11 पायऱ्या सांगितल्या भक्तिप्रेमाची प्राप्ती होण्याकरता म्हणून. या सगळ्या पायऱ्यांचा विचार केला तर त्याच्यामध्ये प्रेम वृद्धी सांगितली की नाही? म्हणजे या कारणानं प्रेमाची वृद्धी होईल सांगितलं, मान्य आहे. पण या कारणानेच प्रेम अंतःकरणामध्ये निर्माण होईल, काही नियम आहे काय? काही नियम नाही. तुम्ही भागवतामध्ये पहा, प्रल्हादाचं चरित्र सांगत असताना, भक्तवर्य प्रल्हादाचं चरित्र सांगत असताना शुकाचार्य त्यांच्याबद्दल जे बोलले ते पहा. वासुदेवे भगवतीही नैसर्गिक रतीही, ती नैसर्गिकच होतं त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रल्हादाच्या. प्रल्हादाने काही साधना केली त्याच्यामुळं त्यांच्या अंतःकरणात भक्तिप्रेमाचा उदय झाला नाही, नैसर्गिकच होतं. जन्माला येतानाच प्रल्हाद ती भक्ती घेऊन आले असं शुकाचार्य बोलले. याचा अर्थ काय झाला? एकीकडे प्रेमवृद्धी म्हणणारे
इकडं भक्तिशास्त्रकार दुसऱ्या बाजूनी मात्र प्रल्हादाचं चिंतन करताना नैसर्गिकी रती म्हणतात. याचा अर्थ काय होतो? म्हणजे केवळ प्रेमवृद्धी करावीच लागते असं नाही. काही जणांच्या बाबतीमध्ये ती अंतःकरणात पहिल्यापासूनच असते. प्रल्हादाच्या अंतःकरणात पहिल्यापासूनच भक्ती आहे. ज्ञानोबाराय अवताराला येतानाच भक्ती अंतःकरणात घेऊन आलेत. काहीतरी घडलं मग ज्ञानोबाराय भजनाला लागले असं झालं नाही. तुकाराम महाराजांनी स्वतःच्या चरित्रात तसं दाखवलंय. दोन्ही भूमिका आहेत. तुकाराम महाराजांची भक्ती आणि ज्ञानोबारायांची भक्ती याच्यामध्ये तरतम भाव करता काय? ज्ञानोबारायांची भक्ती वरिष्ठ, तुकाराम महाराजांची म्हणता नाही ना. भक्ती भावनेमध्ये जर विचार करायचा झाला तर ज्ञानोबारायांची भक्ती जशी जेवढी जी ती तशी तेवढी तुकोबारायांची भक्ती. तिळमात्र फरक नाही दोघांच्या भावनेमध्ये, काही फरक नाही. अधिकारामध्ये काही फरक नाही. भले त्यांच्यामध्ये काही वर्षाचा अंतर असेल, असू देत. ज्ञानामध्ये फरक नाही, भावनेमध्ये फरक नाही, भक्तीमध्ये फरक नाही. पण तुकाराम महाराज आपलं चरित्र भक्ती निर्माण करणारं म्हणून दाखवतात आणि ज्ञानोबाराय आपलं चरित्र भक्ती नैसर्गिक आहे याच्याकरता दाखवतात. तुकाराम महाराज म्हणतात, देवा संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, म्हणवोनी तुझे आठविले पाय. तेव्हा माझ्या अंतःकरणामध्ये तुझ्या पायाबद्दलचं प्रेम निर्माण झालं. जेव्हा संसाराच्या त्रासाने मी त्रस्त झालो तेव्हा. ही नैसर्गिकी म्हणून दाखवली नाही. पण ज्ञानोबारायांनी मात्र नैसर्गिकी रती दाखवण्याकरता आपलं चरित्र जगासमोर प्रकट केलं. तुकाराम महाराज म्हणाले, अरे तुमच्या अंतःकरणात नैसर्गिकी रती नाही म्हणून तुम्ही खजील होऊ नका, म्हणून भक्ती सोडू नका. भक्ती वाढवता येते. कसं? मी तुम्हाला चरित्र दाखवतो. म्हणून तुकाराम महाराजांच्या अंतःकरणामध्ये नैसर्गिकी रती असण्याचं सामर्थ्य असूनही तुकाराम महाराजांनी ते झाकून ठेवलं आणि सामान्य माणसाच्या रूपामध्ये येऊन संतपदापर्यंत कसं जाता येतं याचा आदर्श तुमच्या माझ्या डोळ्यासमोर निर्माण केला. झालं ना असं? साधनसिद्ध संत, अजानसिद्ध संत आपण सांगतोच. विषय तो महत्वाचा नाही आहे. मला मुद्दा काय मांडायचा आहे की म्हणून तेवढंच एक लक्षण शास्त्रांनी सांगितलेलं, तेवढंच एक प्रमाण आहे असं नाही. अन्य प्रमाणानं सुद्धा आपल्याला त्याचं चिंतन करता येतं. मी आपल्याला अजून थोडंसं पुढचं सांगतो, ऐका. काय आहे, भक्तीचं चिंतन करताना नैसर्गिकी रती आहे किंवा नाही असू द्या, प्रल्हादाचं चिंतन आता बाजूला ठेवा. मी आपल्याला अजून दुसरं बोलतो. चिंतन करून पहा. आपल्याकडे नामदेवरायांचं चरित्र आहे. नामदेवरायांच्या भक्तिप्रेमापोटी, आग्रहापोटी नामदेवरायांच्या बालपणीच भगवंताला प्रकट होऊन नामदेवरायांच्या हातचा नैवेद्य खावा लागला. त्यावेळेला नामदेवराय PhD झाले होते काय? नंतर तरी केलं काय त्यांनी? त्यांच्यावर लोकांनी केलं, त्यांनी नाही केलं. काही गरज नव्हती असल्या सामान्य पदव्यांची, उपाध्यांची त्यांना गरज नव्हती. नामदेवरायांचं वय काय त्यावेळेला? काही फार मोठे शास्त्रसंस्कार होते नाही ना. अरे त्यावेळेला तर गुरूही भेटले नव्हते, गुरूंचं मार्गदर्शनही प्राप्त झालं नव्हतं. नंतर नामदेवरायांना कच्चं मडकं वगैरे ठरवण्यात आलं. अर्थात ते काय हेतूने ठरवण्यात आलं, त्याचा अर्थ काय हा भाग वेगळा, मला ते आता बोलायचं नाही. नामदेवरायांना नंतर मग संतांनी वाळवंटामध्ये केलं, ते गोरोबा काकांनी परीक्षा घेतली वगैरे वगैरे सगळं झालं. मग नामदेवरायांना गुरु प्राप्त झाले. मग कुत्र्यांनी भाकरी पळवली, मग नामदेवराय तुपाची वाटी घेऊन मागे लागले. हे चरित्र जर आपण पाहिलं तर सद्गुरूंची प्राप्ती होण्याच्या पूर्वी, म्हणजे ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होण्याच्या पूर्वी नामदेवरायांच्या हातून परमात्मा नैवेद्य भक्षण करतो. याचा अर्थ भक्ती करता ज्ञानाची आवश्यकता आहे हे मानता काय? नाही ना. ब्रह्मज्ञान होण्याच्या पूर्वी, सद्गुरूंची कृपा होण्याच्या पूर्वी जर देव भक्षण करतो आहे त्यांच्या हातून नैवेद्य, तर ज्ञान नसताना, म्हणजे ज्ञानाची अपेक्षा नाही आहे भक्तीला, काय आपण लक्षण सांगायचं आणि काय त्याला प्रामाण्य द्यायचं? दुसरे उदाहरण मी आपल्याला सांगतो. भक्ती करत असताना त्याचे काही नियम विधी पाळले जावेत, गोष्ट खरी. आपण परवाही बोललो एकदा, देवाची पूजा करायची आहे. आपण जर देवाला फुलं वाहायची असतील तर ती मोगऱ्याची फुलं हातात घेऊन आपण वास घेऊन देवाला वाहिलेली चालतात काय? नाही. उच्चिष्ट चालत नाही, अनुच्चिष्ट फुलं लागतात. नैवेद्य दाखवायचा आहे
मग देवाला दाखवला जाणारा नैवेद्य कसा झालाय म्हणून बाई आधी जीवनच घेत असेल, बघू कसं, भाजी कशी झाली, पोळी कशी झाली, भात शिजलाय का नाही, आमटी कशी झाली, हे जर आधी खाऊन घेऊन मग देवाला नैवेद्य दाखवला तर चालतो काय? चालत नाही ना. मग शबरीला काय म्हणता? भक्ती नाही. शबरीने केली ती भक्ती नाही काय? आहे ना. शबरीचं शिक्षण काय? भिल्लाची मुलगी काय, तिला काही फार मोठे शास्त्र संस्कार होते? तिने काही गमभन गिरवलं होतं? तिने काही अक्षरं गिरवली होती? तिने काही तपस्साधना केली होती? ओम नमो भगवते वासुदेवाय सारख्या मंत्राचा जप केला होता? काय केलं? काय होतं? काहीच केलं नव्हतं. नुसती रामचंद्र प्रभूंची वाट बघणारी, नुसती आज येतील येतील, मला मातंग ऋषी सांगून गेलेत, येतील रामचंद्र आणि तुझं कल्याण करतील. येतील, कधी येतील सांगितलं नाही, काय येतील एवढंच सांगितलं. डोळ्यात प्राण आणून रोज वाट बघणारी शबरी, तिचं चरित्र जर बघितलं तर कोणत्या शास्त्र संस्काराची अपेक्षा आहे हो तिला? काय काय विचार करता तिच्या बाबतीत? काही नाही. नामदेवरायांच्या बाबतीत काय विचार करायचा? काही नाही. शास्त्र कितीतरी, यज्ञपत्न्यांचं उदाहरण घेतलं, काय शास्त्र संस्कार? काही नाही. कितीतरी उदाहरणं आपल्याला अशी देता येतात. चालत नाही. प्रमाण तिकडं प्रवृत्त होत नाहीत, याच्याकरता मी हे बोलतोय. कोणत्याही प्रमाणाचा विचार जरी आपल्याला भक्तीच्या संदर्भामध्ये करता आला तरी त्यावरच ती भक्ती अवलंबून आहे असं म्हणता येत नाही. शास्त्र संस्कारावर भक्ती अवलंबून आहे, वयावर भक्ती अवलंबून आहे, ज्ञानावर भक्ती अवलंबून आहे, कर्मावर भक्ती अवलंबून आहे. काय प्रमाण? कुठलंच प्रमाण लागू पडत नाही. ना भक्ती ज्ञानावर अवलंबून आहे, ना कर्मावर अवलंबून आहे, ना वयावर अवलंबून आहे. म्हातारं झालं तरच भक्ती जमते काय? एरवी भक्ती लहानपणी केली तर चालतच नाही काय? ध्रुव काय म्हातारेच होते काय? बरं, 5 वर्षाच्या ध्रुवा एवढा असतानाच भक्ती केली पाहिजे असा नियम आहे काय? चांगदेव काय 5 वर्षाचे होते काय? आपल्याला दोन्ही बाजूनी प्रमाण आहेत ना. 1400 वर्षाचं होऊनही चांगदेवांना भक्ती करता येते आणि 5 वर्षाचं असूनही ध्रुव बाळाला भक्ती करता येते. दोन्ही चालतं. नामदेवराय 5 वर्षाचे, 6, 7, 8 वर्षाचे असताना देवाला नैवेद्य जेवू घालतात. आपण एकदा जाऊया, दिंडी घेऊन जाऊ, बघू खातोय का? खाणार नाही आपल्या हातून, खाणार नाही. का खाणार नाही? दिंडी घेऊन गेलं तरी खायचं नाही काय? नाही ना, नाही खाणार. खाता येणार नाही त्याला, खाता येणारच नाही. परमात्मा जेवणार नाही, दूध घेणार नाही, काही करणार नाही आपल्या करता. जनाबाई करता करेल, नामदेवरायांकरता करेल. प्रमाणाची प्रमाणांतरस्य अभावात अनपेक्षत्वात. ठीक आहे, अजून एक विचार सांगतो. काय व्हायला लागलंय? वेदांताच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर भक्तीची अगम्यता विचारात घेताना आपण प्रमाण भक्तीपर्यंत पोचत नाहीत हा विचार करायला लागलो. गंमत काय सांगतो, अडचण कुठं व्हायला लागली ती सांगतो. काय असतं, कोणतंही प्रमाण जे आपल्याला वेदापासून ते संत वाङ्मयापर्यंत सापडतं, संत वाङ्मयापर्यंतच सापडतं असं म्हणू नका, आपल्या प्रामाणिक अंतःकरणापर्यंत या त्यालाही प्रामाण्य दिलंय, दिलं नाही असं नाही, त्यालाही प्रामाण्य दिलंय. काय आहे, संत चरित्र इथपर्यंत प्रामाण्याची मर्यादा शास्त्र मान्यच करतं. पण एखादी गोष्ट आहे, एखादी क्रिया आहे, ती करावी की करू नये याच्याबद्दल वेदामध्ये प्रमाण सापडत नाही, इकडं सापडत नाही, तिकडं सापडत नाही. मग काय करा, संत चरित्र पहा, संत जसं म्हणतील तसं वागा. महाजनो येन गतः सपंथः, त्याला प्रामाण्य सापडतं महाभारताने म्हटल्याप्रमाणे. इतर कुठं सापडत नाही. तर्को अप्रतिष्ठा श्रुतयो भिन्नः न एको ऋषिर्यस्य मतं प्रमाणम धर्मस्य तत्वं निहितं गुहायाम महाजनो येन गतः सपंथः मान्य. पण संतांच्या चरित्रातही तशी घटना नसेल तर काय करायचं? त्यावेळेला आपलं प्रामाणिक अंतःकरण जो मार्ग दाखवतं त्याला शास्त्र म्हणा. शास्त्राने त्याचाही विचार केला. आपल्या अंतःकरणात सज्जनांचं अंतःकरण किंवा एखाद्या सज्जनाला विचारा की बाबा अशी अशी परिस्थिती आहे, तुम्ही तुमच्या सत्वशुद्ध अंतःकरणाने मला सांगा मी कसं वागावं. आमच्या ठिकाणी जर काही संदिग्धता निर्माण होते असेल
तर संतांना विचारा. संतांचं अंतःकरण हे प्रमाण माना आणि त्यानुसार चाला, आपल्याला दोष लागणार नाही. सताम संदेह पदेषु वस्तुषु प्रमाणम अंतःकरणम प्रवृत्तयः. मान्य आहे. काय आहे, संतांचंच अंतःकरण सत्वशील असतं असं नाही. तुमचं माझं अंतःकरण आहे तेवढंच सत्वशील आहे, अडचण ती नाही. मी साधं सांगतो, आपलं सोडून द्या. एखादा चोर आहे, चोरी करायला गेला आणि त्या सोनं नाणं उचलताना त्याच्या मनाने, त्याच्याच प्रामाणिक मनाला असं विचारलं की चोरी करू का नको. दुसऱ्याला नाही, संतांना विचारायला गेला नाही चोरी करू का, ते तर नकोच म्हणतील. तर त्याचं स्वतःचं प्रामाणिक अंतःकरण त्याला म्हणेल काय, कर कर का नाही म्हणेल. कोणाचंही अंतःकरण, व्यसन करणाऱ्या कोणत्याही माणसाला विचारा ना तुम्ही, की तुम्ही तंबाखू चोळताना एकदा मनाला विचारावं खाऊ की नको म्हणून. खरं मन तुमचं काय म्हणतं प्रामाणिकपणानं सांगा. मनाचं आपण ऐकत नाही म्हणून संत नाही, एवढंच आहे. आपण आपल्या प्रामाणिक मनाचं कधी ऐकतच नाही. नाहीतर आपलं प्रामाणिक जे मन आहे, कारण आहे त्याचं, आपण सगळेजण जन्माला आलो म्हणजे गुणबद्ध आहोत, आणि गुणबद्ध आहोत म्हणजे आपल्या सर्वांच्या ठिकाणी सत्वगुण आहेच आहे. पण आपल्या सत्वगुणाचं ऐकायची बुद्धी आपल्याला होत नाही, कारण तमोगुणाचं प्राबल्य झालेलं असतं म्हणून. एवढंच कारण आहे, म्हणून आपण संत नाही. नाहीतर काय आहे, ज्ञानोबारांनी मनाला विचारलं त्यानुसार वागत गेले. आपण मनाला विचारा, प्रामाणिक मनाला प्रामाणिकपणानं विचारा आणि प्रामाणिक उत्तर प्रामाणिकपणानं आचरणात आणा. काय होतं पहा, तेच होतं जे संतांनी केलं तेच. आपल्या अंतःकरणाला विचारलं, आपलं अंतःकरणी प्रामाणिक उत्तर देतं, प्रश्न नाही त्याचा. माझा मुद्दा काय चाललाय की कोणतंही प्रमाण असू देत, वेदापासून ते आपल्या प्रामाणिक अंतःकरणापर्यंत कोणतंही प्रमाण असू देत, ते प्रमाण हे शेवटी अनुभव पर्यवसायी असतं. त्याची परिणती अनुभवामध्ये झाली पाहिजे, तर त्या प्रमाणाला प्रामाण्य येतं. बरोबर. ऐका, अमुक अमुक असं वागावं की वागू नये. माझ्या प्रामाणिक मनाने मला सांगितलं, एक शेवट म्हणून घेतो, माझ्या प्रामाणिक मनाने मला सांगितलं असं वागलंच तर चांगलं होईल, मी तसं वागतो, माझं चांगलं होतं, म्हणून माझ्या मनाने दिलेला जो कौल असतो त्याला मी प्रमाण मानतो. वेदाने मला सांगितलं की तू असं असं कर, अतिथी देवो भव, अतिथीला देव मानणारा हो, त्याच्याने तुझ्या घरामध्ये शांती नांदेल, अमुक होईल तमुक होईल, काय जे सांगायचं ते सांगितलं. मी तशा त्या प्रमाणाला अनुसरून तशी क्रिया करतो आणि मला तसा अनुभव येतो, म्हणून माझी प्रमाणावर निष्ठा बसते, श्रद्धा बसते, विश्वास बसतो. नाही बाबा, वेदांनी सांगितलेलं बरोबर आहे का, मला अनुभव आहे ना, मी अनुभव घेतलाय. मनुष्य म्हणतो कोणतंही प्रमाण हे अनुभव पर्यवसायी असतं. हा नियम आपण आत्ता ध्यानात ठेवा. ते शास्त्राचं प्रमाण असो, जर आम्हाला शास्त्रांनी वेदांनी सांगितलेलंच असेल, शास्त्रांनी जर आम्हाला सांगितलेलं असेल की ब्रह्मज्ञान होण्याकरता असं असं तुम्ही करा, विवेक वैराग्य, अंतःकरण शुद्धी, विवेक वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षुता, श्रवण मनन निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन करा, तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. ज्ञानाकरता तुमच्या ठिकाणी वैराग्याची अपेक्षा आहे. विरक्ती वाचोने काही ज्ञानासी तगण्याची नाही, ज्ञानोबारांनी आम्हाला सांगितलं. आमच्या ठिकाणी वैराग्य निर्माण झालं, तत्वम पदार्थ शोधन झालं, ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. ब्रह्मज्ञानाची प्राप्ती ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर मी हे म्हणतो की नाही हो, ब्रह्मज्ञानाला वैराग्याची आवश्यकता आहेच आहे. ज्ञानोबारांनी म्हटलंय ना, विरक्ती वाचोनी काही ज्ञानासी तगण्याची नाही. हे मी कधी बोलतो, या प्रमाणाला प्रामाण्य कधी येतं, जेव्हा ते प्रमाण अनुभव पर्यवसायी होतं तेव्हा त्या प्रमाणाला प्रामाण्य येतं. भक्तीच्या बाबतीत माझं काय चाललंय, भक्तीचा मी आधी अनुभव घेतोय आणि मग प्रमाण शोधायला चाललोय. प्रमाण शोधून त्याचा अनुभव घेण्यामध्ये प्रामाण्याची जी चर्चा असते, ती चर्चा आपण भक्तीच्या बाबतीत करत नाही आहोत. आपण भक्तीचा अनुभव आधी घेतो आहोत
आणि मग प्रमाण शोधायला चाललो आहोत, म्हणून ते प्रमाण सापडत नाही, म्हणून भक्ती अगम्य आहे. तात्विक चिंतन करताना हा विचार करा. प्रमाणाची अनुभव पर्यवसायिता, प्रमाणातून अनुभवाकडे जाणं, इथं गम्यमानता राहते, मान्य आहे. पण अनुभवातून प्रमाण शोधायला जाणं, याच्यामध्ये गम्यमानता राहत नाही, म्हणून भक्तीला अगम्य म्हणा. अनुभव आल्यानंतर प्रमाणाचा शोध आमचा चालू झालाय. प्रमाणानं अनुभव आला नाही आम्हाला. प्रमाणानं अनुभव आला असता तर प्रमाणानं आम्ही मान्य केलं असतं. आमचं उलट काय व्हायला लागलंय, आमच्या काय होतं, माणसाकडून एखाद्या वेळेला असं घडतं. आता गंमत म्हणून ऐका. एखाद्या वेळेला माणसाकडून काहीतरी निषेधात्मक क्रिया घडते. एखाद्या वेळेला घडतं, काही मुद्दाम करतो असं नाही, संगतीनं म्हणा काही म्हणा बिघडतं. एखाद्या वेळेला गाडं गैरमार्गाला लागतं आणि ते जे करायला नको ते मनुष्य करून बसतो. त्याला व्यसन वगैरे करायचं नसतं, पण मित्राच्या नादाला लागतो आणि काहीतरी करून बसतो. काय होतं त्याला? एकदा बीडी ओढली तर काय होतं त्याला? काय लगेच काय नरकात चाललास काय? आता मित्र म्हणजे फार अवघड असतं. संगतीनं भले भले बिघडलेत, आपल्यासारखा बिघडेल नवल काय? मित्राचा जोर असतो काही झालं तरी. काय ते मैत्री हा विषयच असा आहे. म्हणून ज्ञानोबारांनी पहिल्या मागणीतच ते मागितलंय, भूता परस्परे पडो. ते तसं झालं तरच चांगलं. ती मैत्री काय, त्या संगतीचा परिणाम असतो. मागे बोललो होतो आपण, संगतीचा परिणाम इतका सखोल होतो माणसाच्या अंतःकरणावर की ज्याची संगती मनुष्य करतो त्याच्या अनुपस्थितीत त्याच्या मनासारखा वागतो. हा संगतीचा परिणाम. आपण चिंतन करा, त्या विदुर नीतीच्या शेवटी आहे पहा. विदुराने सगळं तत्वज्ञान, जे सगळा विचार जेव्हा धृतराष्ट्राला सांगितला, तेव्हा धृतराष्ट्राने विदुरांना सांगितलं की तुम्ही म्हणता ते मला पटत नाही असं समजू नका. तुम्ही जे मला म्हणताय ना की चित्ताला स्थैर्य पाहिजे असेल तर ज्याचं राज्य त्याला देऊन टाका, तुम्ही बाजूला व्हा. दुसऱ्याचं घेतल्यामुळे तुमचं चित्त अस्थिर झालंय, ते राज्य पांडवांना देऊन टाका म्हणजे तुमच्या चित्ताला स्थैर्य मिळेल. हे तुम्ही सांगता हे मला पटत नाही असं तुम्हाला वाटतं का? अरे मला अनेक वेळेला असं वाटत राहतं, ही बुद्धी होते की हे राज्य पांडवांचं आहे, पांडवांना देऊन टाकावं असं पुन्हा पुन्हा मला वाटत राहतं. कित्येक वेळेला मी रात्री झोपेतून उठतो आणि विचार करतो आत्ताच्या आत्ता जावं आणि हे राज्य पांडवांना देऊन टाकावं, कारण हे त्यांचं राज्य आहे, हे आपलं राज्य नाही. पंडूंनी सांभाळण्याकरता मला दिलं होतं, हे माझं नाही, माझ्या अधिकारातलं नाही, हे मला कळतं ना. पांडवांचं राज्य पांडवांना द्यावं अशी मला खूपदा बुद्धी होते. धृतराष्ट्राच्या मुखामध्ये विदुर नीतीच्या शेवटी विचार आलाय, सात बुद्धी कृताप्यवम पांडवान प्रतिमे सदा दुर्योधनम समासाध्य पुनर्विपरिवर्तते. अशी बुद्धी मला पुन्हा पुन्हा होते की हे राज्य पांडवांचं आहे, त्यांना देऊन टाकावं. पण दुर्योधन समोर आला की पुन्हा बुद्धी फिरते. काय करू? आता पोराच्या संगतीत बाप बिघडत असेल तर बाकीच्यांची काय कथा आहे महाराज? काय कथा? संस्कार म्हणा, पूर्वजन्मीचे काही दोष म्हणा, काही म्हणा, पण निंद्य कर्माकडे मनुष्य काही वेळेला चुकून माकून का होणार प्रवृत्त होतो. अज्ञान प्रमादादिकी प्राक्तनही सदोखी निंद्यत्वाच्या सर्व विखी खिळिले जे. ज्ञानोबारांनी 3 कारणं सांगितली निंद्य कर्माची. अज्ञान, प्रमाद, सदोष, प्राक्तन, 3 कारणं बघा. या कारणाने मनुष्याकडून निंद्य कर्म घडू शकतं, घडेलही. एखाद्या वेळेला घडलं, माणूस दारू पिणारा नाही, परंतु एखाद्या मित्राच्या जोर जबरदस्तीनं दारू प्यायला. आता दारू पिऊ नये शास्त्र आहे, प्यायल्यानंतर काय होतं, मग जेव्हा केव्हा सावधानता येते, बुद्धी पुन्हा जाग्यावर येते, तेव्हा त्याच्या लक्षात येतं निषिद्ध कर्म घडलं, करायला नको होतं आपण. हे इतकी वर्षे आपण सांभाळून राहिलो, जीवाला कुठला दोष लागू दिला नाही, आणि आता या काळामध्ये अशी काय भुरळ पडली आपल्या बुद्धीला की आपण आपला विवेक हरवून बसलो आणि नको त्या विषयाला नादाला लागलो. काहीतरी चुकलं, पण आता करतो काय? क्रिया तर होऊन गेली. मग आता मन कुठंतरी खात राहतं. प्रायश्चित्त घेतलं तरी सुद्धा मन खात राहतच. प्रायश्चित्तानं पाप जाईल हा आपला विश्वास आहे, जाईलही. शास्त्र सांगतं म्हणजे जाईल, प्रश्न नाही.
पण मन खातच असतं ना, मग काय करावं? मग शेवटी काहीतरी एखादी बिडी ओढलेली असते, दारू प्यायलेला असतो, बिडी ओढली, मन खातं, करायला नको होतं. आपण वारकरी आहेत, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, गुरुनी माळ घालताना काही व्यसन करू नका म्हणून सांगितलंय, आपण शब्द दिलाय आणि बिडी ओढली, आपण सिगारेट ओढली, बरं झालं नाही. मग ते मन खात राहतं. मग तो काय करतो की कुणाच्या तरी संत महात्म्यांच्या, कुणाच्या तरी मोठ्यांच्या जीवनामध्ये त्यांच्याकडून घडलेला एखादा अनुचित प्रसंग शोधण्याचा प्रयत्न करतो. कशा करता? आपल्याला बरं वाटावं म्हणून. आणि मग जर त्याचं मन त्याला खात राहिलं, मग कुणी मित्राने, अरे काय तू इतका चांगला आणि त्याच्या नादाला लागून सिगारेट ओढायला गेलास, लाज वाटली नाही तुला? काय बरं शोभलं तुला हे? हरिपाठ करणारा माणूस तू चिंतन प्रवचन कीर्तन करणारा ऐकणारा माणूस आणि बिडी ओढतोस. करणारे सुद्धा, ऐकणारेच नाही. एवढं असून तू तुला हे करावं वाटतं, लाज कशी वाटली नाही तुला? तर म्हणाल काय झालं, एकदा केलं म्हणून काय झालं? गजानन महाराज. आपल्या चित्ताला शांती मिळावी म्हणजे अनुभवानंतर प्रमाण शोधणं वेगळं आणि प्रमाणातून अनुभव घेणं वेगळं. मला बोलायचंय काय, ऐका. मी हे गंमत म्हणून आपल्याला सांगितले. प्रमाण अनुभव पर्यवसायी असतं, बरोबर आहे, ते अनुभवाला आलंच पाहिजे. पण आपल्या भक्तीच्या बाबतीत चिंतन करताना उलट व्हायला लागलं ना. आपण अनुभव आधी घेतलाय भक्तीचा. भजन करताना आपल्याला किती आनंद झाला हे आपल्याला अनुभवाला आलं. वाटचालीमध्ये आपल्याला किती आनंद झाला अनुभवाला आलं. अज्ञानेश्वरी वाचली, देवाची सेवा केली, प्रसन्न पूजा केली, किती आनंद वाटतो जीवाला, अंतःकरणाला, आपल्याला अनुभव आलाय. आणि याला मग काही प्रमाण आहे का हे शोधायला नंतर आपण चाललो, म्हणून अगम्यता मानली पाहिजे. अनुभवातून प्रमाणाकडे जायचं नसतं, प्रमाणातून अनुभवाकडे आलं तर ते चालतं. आपलं नेमकं उलट व्हायला लागलं. भक्ती म्हणून दोन्ही बाजूनी जर बघितलं तर अनिर्वचनीय आहे आणि अगम्य आहे. भक्तीच्या बाबतीमध्ये या दोन्ही गोष्टीचं चिंतन आपल्याला करता येऊ शकतं. आता भक्ती अगम्य आहे, अनिर्वचनीय आहे. ब्रह्मज्ञान अगम्य आहे, अनिर्वचनीय आहे. अगम्य आहे म्हणण्याचा आणखीन एक दोन्ही बाजूनी अर्थ आपल्याला करता येतो. अगम्य आहे याचा अर्थ सामान्यांच्या बुद्धीला अगम्य आहे. जर अगम्यता तिच्या ठिकाणी अबाधित राहिली असती तर या जगतामध्ये कोणीही भक्त म्हणून घेणारं जिवंत राहिलं नसतं किंवा सिद्धच झालं नसतं. आपण प्रल्हादाला भक्तवर्य प्रल्हाद म्हणतो. आपण भक्त ज्ञानोबारायांना, तुकोबारायांना, नामदेवरायांना आपण भक्त म्हणतो. देवाचे प्रेम भांडारी म्हणतो नामदेवरायांना आपण. भक्त आहेत. ज्ञानोबाराय भक्त आहेत का नाही? आहेत ना. तुकोबाराय भक्त आहेत का नाही? भक्ती जर अगम्य असती तर या जगतामध्ये कुणालाही भक्त म्हटल्या गेलं नसतं. जर ती अगम्यता अबाधित राहिली असती तर. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ भक्ती अगम्य आहे म्हणजे सगळ्यांना गम्यमान नाही, काही विशिष्ट अधिकारी लोकांनाच भक्ती कळते. बाकीच्यांसाठी ती अगम्य माना. म्हणून प्रकाशते क्वापि पात्रे, नारद महर्षींचं सूत्र त्याच्या पुढे त्याच्याकरता प्रवृत्त होतं. कशा करता? अरे काही पात्रवानांनाच, काही अधिकारी लोकांनाच हे कळते, ही भक्ती कळते. सगळ्यांना सरसकट भक्ती कळत गेली नाही. भक्तीचा अनुभव सरसकट आहे. मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील झाले असं ती केवळ माझ्याची ठाई. हे सगळ्यांना अनुभवाचं सामान्यत्व आहे, पण त्या अनुभवाच्या जाणीवेचं मात्र विशेष आहे. ऐका, भक्ती अगम्य कुणा करता? तुमच्या माझ्या करता अगम्य. हो, आपण संसारामध्ये राहिलो ना, आपण सांसारिक विषयांचा जन्मोजन्मीचा संस्कार आपल्या अंतःकरणावर आहे ना, त्यामुळं आपण भक्ती करताना सुद्धा त्याच्यामध्ये संसार पाहू. परमार्थ करतानाही आमचा हेतू संसाराचाच असेल. आपण काल बोलल्याप्रमाणे भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाची गोडी, असं आपल्या बाबतीत राहील ना, प्रश्न नाही त्याचा. मुखातलं नाम थांबत नाही, ज्ञानोबाराय म्हणतात. नाम चालूच आहे मुखामध्ये, पण अंतःकरण ते जर भगवंताच्या चरणाकडे नसेल तर त्याचा उपयोग नाही. ज्ञानोबारायांनी त्याला दिलेलं उदाहरण चांगलं नाही. अघवेनी गावद्वारी अहेव जैसी, बस अखंड भजन करी उगानो हे क्षणभरी, अघवेनी गावद्वारी अहेव जैसी. अखंड भजन चालूच आहे, पण चित्त जर त्याच्या बरोबरीनं नसेल तर भक्ती कळाली असं तरी कसं म्हणावं? कळालं नाही.
उदाहरणं पुष्कळ देता येतील. मी का बोलतो लक्षात घ्या. भक्तीची गम्यमानता ही अधिकाऱ्यांकरताच आहे. सगळ्यांना भक्ती कळली नाही. जसं श्रीधर स्वामी म्हणाले त्या पद्धतीनं भागवत सगळ्यांना कळलं नाही, तसं भक्ती सगळ्यांना कळली नाही. अरे भक्तिशास्त्रामध्ये तर परमात्म्याला सुद्धा पूर्ण कळली असं म्हणत नाहीत, भक्ताला कळाली. भक्तीचं चिंतन म्हणून दुसरं कारण त्या नारद महर्षींनी जे दिलं, प्रमाणांतरस्य अनपेक्षत्वात, त्याच्या पुढं कारण दिलंय. कशा करता? ही भक्तीला, या भक्तीला दुसऱ्याची प्रमाण चालत नाहीत, स्वयंप्रमाणत्वात. ती स्वतःच त्याचं प्रमाण आहे. एक साधं बोलतो, विषय संपवतो. एक वाक्य. आपली भक्ती किती खरी आणि किती खोटी याला दुसरं कोणी साक्ष नसतं. कोण साक्ष असतं? आपल्यालाच ते खरं कळत असतं की किती खोलवर पाणी गेलंय आणि किती उथळय. खोल पाणी गेलेलं असेल त्याचं वेगळं दिसतंच, आणि उथळ पाण्याला असतोच, राहणारच. अर्धी भरलेली घागर, सुभाषितकारांनी चिंतन केलंय. घागर अर्धी भरली आणि खांद्यावर ठेवून आपण घराकडे येत असलो, पाणी आतलं हलतं आणि आवाज येतो. आणि घागर जर पूर्ण भरलेली असेल, किती खड्ड्यातून जाऊ द्या, शांत राहत. अर्धी मडकीच वाजतात फार, भरलेलं मडकं वाजत नाही, कधी वाजत नाही. रिकामी माणसं आवाज फार. म्हणून तर भगवंतांनी बारीक बारीक खडे घ्या म्हटलंय ना, सव्यापसव्य टाका. कोणतं मडकं भरलंय लोण्यानी ते कळेल आपल्याला का? ज्या मडक्यात लोणी नसताना ते वाजतं टनटन टनटन करत. ज्या मडक्यात भरलेलं आहे लोणी ते वाजत नाही. मग न वाजणाऱ्या मडक्याला आपलं लक्ष करा. देवानी तेव्हा सांगितलंय, जे अधिक बोलत नाहीत ना त्यांना आपलं लक्ष करा, त्यांना जवळ घ्या, त्यांचं प्रारब्ध फोडून टाका, त्यांचा बाहेरचा आकार फोडून टाकला, त्यांचं घटत्व फोडून टाका आणि आतलं लोणी खाऊन घ्या, आपली अशी एकरूप करून टाका. हे नंतर सांगितलं. मला मुद्दा काय मांडायचा आहे सोडा. स्वयंप्रमाणत्वात, याच्यामध्येच तिची अगम्यता. परमात्मा अगम्य का? स्वयंप्रमाण आहे, स्वतः प्रमाण आहे, त्याला दुसऱ्याच्या प्रमाणाची अपेक्षा नाही. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, पुढं स्वसंवेद्य आहे. परमात्मा जसा स्वसंवेद्य आहे तशी भक्ती सुद्धा स्वयंप्रमाणत्वात. याच्याकरता म्हणून तिची अगम्यता मानली पाहिजे. अशी ही भक्ती अगम्य आहे. ब्रह्मज्ञान अगम्य आहे. आता पुढं ज्ञानोबाराय बोलतात, आईसे जे काही एक बोला बुद्धीसी अटक, ते द्यावया मिश खेवाचे केले. ज्ञानोबाराय बोलतात, खेव म्हणजे अलिंगन. अलिंगनाचं निमित्त का केलं भगवंतानी? असं जे काही एक आहे, असं म्हणजे कसं? जिथं बोलणं आणि बुद्धी या दोघांनाही प्रवेश नाही, म्हणजे जिथं अगम्यताही आहे आणि जिथं अनिर्वचनीयताही आहे, असं जे काही एक आहे ते अर्जुनाला देण्याच्या निमित्तानं भगवंताने आलिंगन दिलं. ते द्यायचं होतं अर्जुनाला. कारण अनिर्वचनीय आणि अगम्य, जर ते अगम्य असेल तर प्रमाणाने मिळणार नाही, आणि जर ते अनिर्वचनीय असेल तर बोलून मिळणार नाही. मग ते असं बोलून, काही क्रिया करून, काही प्रमाण सांगून असं होणार नाही. मग त्याच्याकरता काय करावं लागतं? त्याच्याकरता ते द्यावंच लागतं. भक्तिप्रेम आपण किती प्रयत्न केले म्हणजे मिळेल? नाही, देवाची इच्छा असली तरच मिळेल. त्याला दुसरं काही करता येणार नाही. आम्ही लाख प्रयत्न करू, पण देवाची इच्छा नसेल तर आमचे सगळे प्रयत्न वाया जातील. पण त्याची जर इच्छा असेल तर जागेवर बसून 2 वेळेला नामस्मरण केलं तरी त्याची प्राप्ती होईल. नुसतं रामकृष्ण हरी म्हणावं, देवानी समोर उभं राहावं, त्याची इच्छा असेल तर. आणि त्याची इच्छा नसेल तर तो किती नामस्मरण करून घेईल याला नेम नाही. अर्थात नामस्मरण केल्यावर तो कधी ना कधीतरी भेटेल, याच्यात वादच नाही. परंतु तो लगेच भेटेल असं नाही. लगेच भेटेल. माणसाने जांभई दिली, राम 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 म्हणाला तर त्या राम म्हणण्याने पुण्य मिळणार नाही काय त्याला? राम या शब्दाच्या उच्चारात त्याला पुण्य मिळेल की नाही? मिळेल. पण तो मुद्दाम देवासमोर बसून
हात जोडून देवाची मूर्ती डोळ्यासमोर आणून राम 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 म्हणेल तरी पुण्य मिळेल की नाही? जांभई आल्यावर राम राम म्हणण्याने पुण्य मिळेल आणि उपासना करण्याकरता म्हणून जर हेतुतः नामस्मरण राम राम म्हणेल तरी त्याला पुण्य मिळेल. मग दोन्हीकडे पुण्य मिळतं तर जांभई आल्यावरच का म्हणू नये? मुद्दाम कशाला भजन केलं पाहिजे? जांभई आल्यावरच करावं राम 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 म्हणून. कंटाळा आल्यावरच रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा म्हणावं. मुद्दाम म्हणून कशाला? मुद्दाम 10 मिनिटं काढा रामकृष्ण हरीचं भजन करा, हे कशाला? सहज म्हणावं कधी जमेल तेव्हा नाही. सहज म्हणल्यानेही पुण्य आहे, हेतुतः म्हणल्यानेही पुण्य आहे. पण हेतुतः म्हणण्याचा परिणाम जसा लगेच अनुभवाला येतो तसं अनायासे सहजगत्या सहाय्यक म्हणून केलेलं नामस्मरण लगेच परिणाम करत नाही. साधाच विचार आहे. देवाचं भजन करण्याकरता म्हणून विणा लावला, मृदंग लावला, टाळकरी जमवले आणि सगळ्यांनी मिळून रामकृष्ण हरीचं मुद्दाम भजन केलं. अर्धा तास, तासभर भजन केलं. तासभर भजन झाल्यावर जेव्हा पुंडलिक वरदा म्हणून टाळ खाली ठेवला जातो, कणिक काढून पखवाज उभा करून ठेवला जातो, तेव्हा भजन करणारी माणसं लगेच म्हणतात की नाही फार बरं वाटलं हो, लगेच फल आहे. पण जांभई दिलेला मनुष्य राम 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 म्हणेल, जांभई संपल्याबरोबर म्हणेल का काय आनंद वाटला हो राम राम असं म्हणेल? म्हणणार नाही ना. हेतुतः केलेल्या नामस्मरणाचा जसे लगेच परिणाम अनुभवाला येतो तसं सहज म्हणून केलेल्या नामस्मरणाचा लगेच परिणाम होईल पण लगेच होणार नाही. एक उदाहरण त्याला सांगितलं जातं. जरा विरोध करणारे लोक म्हणतात एका वाटीमध्ये साखर ठेवली, तिथून जाणाऱ्या माणसाला कळलं नाही, काहीतरी पदार्थ होता, तोंडात सहज टाकला. साखर आहे याचं ज्ञान नसताना साखर खाल्ली तर कडू लागते काय? नाही ना, गोडच लागेल. बरं, एखाद्या माणसाला माहिती आहे इथं आपण साखर ठेवली, आता खाल्ली पाहिजे, म्हणून मी आता साखर खातो म्हणून उचलून साखर खाल्ली, कळून खाल्ली, कशी लागली? न कळणाऱ्यालाही गोडच लागते आणि कळून खाणाऱ्यालाही गोडच लागते. मग कशा करता एवढा? त्याचं हेच उत्तर आहे. कळून खाणाऱ्याला लगेच फल मिळतं, न कळून खाणाऱ्याला तेवढं समाधान मिळत नाही. ऐका, याच्याकरता भक्तीची अगम्यता आणि ज्ञानाची अगम्यता, भक्तीचं अनिर्वचनीयत्व, ब्रह्मज्ञानाचं अनिर्वचनीयत्व, ऐसे जे काही एक बोला बुद्धीसी अटक, ते दोन्ही द्यावंच लागतं भगवंतानी. ब्रह्मज्ञान भगवंतानी द्यावंच लागतं. तेषामेवानुकंपार्थ महमद ज्ञानजम तमहा नाशयाम्यात्म भावस्थो ज्ञानदीपेन भास्वता अनुकंपार्थम. अनुकंपा केली म्हणून ज्ञान. आणि प्रेमाच्या बाबतीत प्रेमदेवाचे हे देणे, त्यांनी द्यावंच लागतं. देहभाव जाई येणे, न धरावी मने शुद्धी देश काळाची, त्यांनी द्यावंच लागतं, नियम आहे. म्हणून भगवान म्हणतात बोला बुद्धीसी अटक, ते द्यावयामिष खेवाचे केले. ते देण्याकरता म्हणून भगवंतानी आलिंगन दिलं. त्या आलिंगनाचा परिणाम ज्ञानोबाराय सांगतात. हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडिता केले आपणा ऐसे अर्जुना. हृदया हृदय एक झालं, या हृदयातलं त्या हृदयात घातलं आणि द्वैत न मोडता भगवंताने अर्जुनाला आपल्यासारखं केलं. कशा पद्धतीनं केलं त्याला दृष्टांत ज्ञानोबाराने दिला. दीपे दीप लाविला तैसा परिश्वंग तो झाला, द्वैत न मोडिता केला आपण पे पार्थ. 2 ओव्यांमधून ज्ञानोबारांनी एकच मुद्दा मांडलाय. द्वैत न मोडिता केला आणि द्वैत न मोडिता केले, असं एवढाच फक्त फरक आहे. पुढे त्याचा विस्तार करायचाच आहे. परंतु अशा द्वैत न मोडिता हे दोन्हीकडे समान आहे. एक केलं हेही समान आहे, पण द्वैत न मोडता एक केलं हेही दोन्ही ओव्यांमध्ये दृष्टांतानं ज्ञानोबाराय सांगतात. ते हृदया हृदय एक होणं, द्वैत न मोडता आपणासारखं करणं, याचा नेमका अर्थ काय याचा विचार करायचा आहे.